नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तुमचा जो काही अर्ज आहे, तुमचा जो काही फॉर्म आहे, तो का पेंडिंग आहे, कशामुळे पेंडिंग दाखवत आहे, तर याबद्दल माहिती आता ॲपमध्ये दिलेली आहे। तर या ॲपमध्ये आता एकूण 4 ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहे। तर हे 4 ऑप्शन नक्की काय आहे, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो। तर सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर नारी शक्ती दूत ॲप तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट झाल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे। तर हे ॲप्लिकेशन ओपन करूया। तर येथे स्किप करूया। तर ज्या नंबरवरून तुम्ही फॉर्म भरले आहेत तो मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे। रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP इथे टाकून व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यानंतर या ॲपमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। तर इथे परमिशन मागणार, तर इथे अलाउ करायचं आहे। तर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला बघायला मिळेल। यानंतर खाली 3 नंबरचा ऑप्शन आहे केलेले अर्ज, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता तुम्ही जे अर्ज केलेले आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल। तर तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे बघायला मिळेल। यानंतर स्टेटस बघायला मिळेल। यानंतर सिटिझनशिप इथे बघायला मिळेल। तर आता अर्जावरती क्लिक करा आणि हा अर्ज ओपन करून घ्यायचा आहे। तर आता अर्ज ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे 4 ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल। तर पहिलं ऑप्शन आहे SMS व्हेरिफिकेशन डन, दुसऱ्या नंबरला आय बटनचं ऑप्शन दिलेलं आहे आणि तिसरं ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट, हे ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि चौथं ऑप्शन आहे एडिट फॉर्म। तर प्रत्येक टॅबचं काय महत्त्व आहे ते समजून घ्या। तर इथे पहिलं ऑप्शन आहे एडिट फॉर्म। तर तुम्ही जे काही माहिती भरली आहे ते व्यवस्थित असेल तर तुम्हाला फॉर्म एडिट करायची गरज नाही, पण जर काही चुकलं असेल तर तुम्हाला हा फॉर्म एडिट करावा लागेल। तर या एडिट फॉर्मवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरू शकता। यानंतर दुसरं ऑप्शन आहे इन पेंडिंग टू सबमिट। तर या ऑप्शनचा अर्थ काय होतो, तर हा फॉर्म अधिकाऱ्याकडे पेंडिंग आहे, म्हणजेच अधिकाऱ्यांनी हा फॉर्म अजून चेक केलेला नाही। यानंतर तिसरं ऑप्शन म्हणजे SMS व्हेरिफिकेशन डन, म्हणजेच तुमचं OTP व्हेरिफिकेशन झालेलं आहे याचा हा अर्थ आहे। जर तुमचं SMS व्हेरिफिकेशन झालं नसेल तर तुम्ही एडिट ऑप्शनवरती क्लिक करून SMS व्हेरिफिकेशन करू शकता। यानंतर चौथं ऑप्शन तुम्हाला आय बटन बघायला मिळेल। तर आय बटनावरती क्लिक केल्यानंतर तर सर्व ऑप्शनचे काय काय अर्थ आहे ते इथे दिलेले आहे। तर पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ काय आहे, तर तुमचा जो काही भरलेला फॉर्म आहे म्हणजेच अधिकारी लोकांनी तो पुढे पाठवला नाहीत, म्हणजे तुमचा फॉर्म हा व्यवस्थित भरला गेला आहे परंतु तो पुढे गेलेला नाहीत, म्हणून तो पेंडिंग टू सबमिट दाखवत आहे। यानंतर दुसरं ऑप्शन आहे अप्रूव्ड। तर अप्रूव्ड म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि अर्ज अप्रूव्ड झाल्यानंतर तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची गरज नाही। यानंतर तिसरं ऑप्शन आहे इन रिव्ह्यू। या ऑप्शनचा अर्थ असा की तुम्ही फॉर्म भरलेला आहे, अधिकाऱ्यांनी तो फॉर्म पुढे पाठवलेला आहे आणि तो फॉर्म आता अधिकारी चेक करणार आहेत आणि अधिकाऱ्यांनी हा फॉर्म चेक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड होणार आहे। आणि जर काही जणांना रिजेक्ट दाखवलं तर याचा अर्थ असा की तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे। जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर पुन्हा तुम्ही हा फॉर्म भरू शकता, असं हे इथे सांगण्यात आलेलं आहे। यानंतरचं ऑप्शन म्हणजे डिसअप्रूव्ड, कॅन एडिट अँड रिसबमिट। तर याचा अर्थ असा की तुमचा अर्ज हा पुन्हा आलेला आहे, तर तुम्ही फॉर्म हा एडिट करू शकता आणि या फॉर्ममध्ये एडिट करून तुम्हाला बदलसुद्धा करता येणार आहे आणि हा फॉर्म तुम्हाला पुन्हा सबमिट करता येणार आहे। तर अशा प्रकारचे ऑप्शन आय बटनामध्ये दिलेले आहेत। तर पुढे तुम्हाला हे ऑप्शन बघायला मिळेल। पुढे काही जणांना अप्रूव्ड दाखवेल, काही जणांना रिजेक्ट दाखवेल, काही जणांना पेंडिंग दाखवेल। तर असे ऑप्शन तुम्हाला पुढे बघायला मिळेल। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। असेच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवांटेक चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करून घ्या। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तेथेसुद्धा मिळत राहतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना नक्की शेअर करा। धन्यवाद।